हॅलो, गुड मॉर्निंग. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि तुम्ही बघू शकता की खूप छान आजची सुद्धा पूजा झालेली आहे. तर मी आत्ताच पूजा करून घेतली आणि मी म्हटलं की आता ब्लॉग सुरू करूया. जशी पूजा झाली तसं लगेच मी ब्लॉग सुरू केलेला आहे. तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय बघायला मिळते तुम्हाला आणि आज काय काय होतं ते. सो पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा. तर त्या दिवशी एका ब्लॉगमध्ये मी दाखवलं होतं की आम्ही 2 साड्या आल्या आहेत आणि त्याचा फॅमिली कॉम्बो बनवणार आहोत. तर आता त्याचं अर्धं काम सगळंच झालेलं आहे. तर हा आहे जॅकेट, मेन्स जॅकेट आहे जो मी कंप्लीट केला होता. काल हा इतका कंप्लीट झाला, अजून थोडं काम बाकी आहे फिनिशिंगचं. आणि इथे आहे अजून कुर्ता बनवायचा आहे, गर्ल्स ड्रेस आहे, हा बॉय जॅकेट आहे, लहान मुलाचा जॅकेट आहे. सो हे सगळं रेडी होतं आहे आता हळूहळू. तर आता मी थोडंसं काम केलं आणि आता करणार आहे थोडा आराम. त्यानंतर मग व्हिडिओ मी कंटिन्यू करेन. तर आता मगाशी आम्ही थोडा वेळ झोपून उठलो. त्यानंतर चहा नाश्ता वगैरे केला आणि म्हणजे चहा पियाली आणि त्यानंतर आता जेवणाची तयारी मम्मीने सुरू केलेली आहे. तर आता आम्ही चाललो आहे जरा बाहेर मार्केटमध्ये जाऊन येतो. सो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर आता इथे जॅकेट आणि कुर्ते घेतलेले आहेत, काजसाठी घेऊन जायचे आहेत. सो ते पण घेतलेत. आता आम्ही निघालोय. जाऊन आलो आणि मी आली आहे माळ्यावरती. ब्लाऊज आहेत जे ओव्हरलॉक करायचे आणि हे 2 पायजामे पण स्टिचिंग केले आहेत, ते पण ओव्हरलॉक करून घेते आता मी. ते आता माझ्या सगळ्या ब्लाऊजला ओव्हरलॉक करून झालेलं आहे कंप्लीट. तर जाऊया आता आणि पूजा पण करायची आहे. आली तोपर्यंत इथे आलेलं आहे एक पार्सल. तर साड्या आलेल्या आहेत. बघूया, दाखवते तुम्हाला कोणत्या साड्या आल्या आहेत. बघा कोणत्या साड्या आलेल्या आहेत ते. ही पट्टीमोर आणि सेमी डिझाईनची पैठणी नऊवारी आहे आणि ही पट्टीमोर ची म्हणजे सेम पण पट्टीमोर पॅटर्नची ही सहावारी साडी आहे. पर्पल कलरच आहे याच्यात. हा पण पर्पल कलर, हा ब्लूइश पर्पल आहे आणि हा वांगी पर्पल आहे. तरी बघा ही नऊवारी साडी आहे आणि सॉफ्ट सिल्कचं फॅब्रिक आहे. तुम्हाला समजत असेल याच्यामध्ये. तर मी थोडा म्हणजे रिव्ह्यू करते कारण की बऱ्याच जणांना क्वालिटीमध्ये चेक करायचं असतं की कशी क्वालिटी असते. तर ही ऑर्डरची आहे त्याच्यामुळे मी पूर्ण नाही ओपन करत आहे. ही जशी आहे तशी कस्टमरकडे पाठवायची आहे. हे बघा, याची जरी बॉर्डर बघा, सेमी जरी बॉर्डर आहे याची. अशी साडी आहे आणि याचा पल्लू जो आहे ना, त्याचा ब्लाऊज पीस असा गोल्डनमध्ये येतो, ब्रॉकेट सिल्क आर्ट सिल्कमध्ये. आणि सेम तसाच पल्लू पण असतो त्याचा. पल्लू प्लेन नसतो, पल्लूवर डिझाईन असते. ब्लाऊज पीसला फक्त बॅक फ्रंटला बॅक आणि हँड्सला डिझाईन असते मोराची. तर असं आहे. आता ही मला पूर्ण ओपन नाही करता येत आहे कारण की पाठवायची आहे. सो मी फक्त लूक दाखव. तर क्वालिटी वाईज खूप छान असतात त्या सॉफ्ट सिल्क पैठणी साड्या आणि रिजनेबल रेट्समध्ये ह्या अवेलेबल आहे. तुम्हाला जर खरेदी करायचे असतील तर GS पैठणी स्टुडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवरती सगळे डिटेल्स अवेलेबल आहेत. तर तुम्ही तिकडे जाऊन चेक करू शकता. तसे सुंदर सुंदर पैठणी साड्या तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर नक्की बघा. आणि जी दुसरी साडी आली आहे ती बघा, ती पण ओपन करून दाखवतो कारण ही साडी आम्ही ड्रेस बनवायला मागवली आहे. म्हणजे ही साडी फाडणार आहे आम्ही. पैठणी साड्या फाडायचं जे काय आम्ही काम करतोय ते तर वेगळंच आहे. सेम याचा जसा पल्लू आहे ना, असा सेम पल्लू त्या नऊवारी साडीचा पण आहे. सेम एकदम, काही डिफरन्स नाही. आणि ह्याचा ब्लाऊज पीस पण बघा. हे बघा, ही बॅकला डिझाईन येते आणि इथे हे हँड्सला येते डिझाईन.
तर ही पण साडी ना नेसल्यावर खूप छान दिसते आणि आपल्या इंस्टाग्राम पेजवरती म्हणजे या साडीतून आम्ही फॅमिली कॉम्बो बनवला होता एक US चा. तर त्याचे रिव्ह्यूज पण आहेत आपल्या पेजवर अवेलेबल. हे बघा, साडीचा ओव्हरऑल लुक बघा. हा पूर्ण ब्लाऊज पीस आहे, बाकी प्लेन फक्त हाताला आणि बॅकला डिझाईन आहे आणि ही बॉर्डर पण आहे बॅकसाठी. त्यानंतर फर्स्ट राऊंड जो आहे ना तो प्लेन येतो एवढाच, 1 मीटर पण नाही, हार्डली 1 मीटरपेक्षा पण कमी पार्ट प्लेन येतो आणि बाकी पूर्ण साडीवर तुम्हाला डिझाईन येते. वरती खालती दोन्ही साईडला बॉर्डर येते. असं नाही आहे की कोणताच भाग साडीचा प्लेन नसतो. मग आणि हा आहे पदर. यामधून कस्टमाइज फॅमिली कॉम्बो, त्याचबरोबर गर्ल्स आणि बॉईजचे ड्रेसेस, मेन्स जॅकेट असं सगळं काही बनतं. तर आता ह्याचा पण एक मेन्स जॅकेटच बनणार आहे. तर बघू, त्या दिवशी मी ब्लॉग केला तर व्हिडिओमध्ये दाखवेन नक्की कसा बनवला आहे ते. तर अशा प्रकारे या साड्या आहेत. तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की पेज आमचा चेक करू शकता तुम्ही आणि ऑर्डर करू शकता. तुम्हाला हवं असेल तर मी आमच्या तिन्ही GS पैठणी स्टुडिओच्या पेजेसची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर तिथून पण तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर मी आता छान संध्याकाळची पूजा आणि देवबत्ती करून घेते. कॉम्बोमध्ये ना साडीवरचा ब्लाऊज पण शिवायचा होता आणि बघा मस्त असा सिंपल ब्लाऊज आहे, काही पॅटर्न नव्हता. तर तो पण आता रेडी झालेला आहे आणि अजून काही आउटफिट्स आहेत जे रेडी करायचे आहेत. त्यानंतर उद्या हा फायनल डिस्पॅच करायचा आहे. तर आजच्या स्वीट डिशमध्ये मी इथे बनवते मस्तपैकी गरमागरम साजूक तुपातला शिरा आणि इथे पाणी पण गरम केलेलं आहे आणि इथे मस्तपैकी मी तुपात शिरा रवा भाजून घेते. छानपैकी ड्रायफ्रूट्स वगैरे सगळं घातलं आहे त्याच्यामध्ये. तर यात तूप छान एकजीव झालं आहे आणि खमंग वास यायला लागला आहे. तर आता मी ह्याच्यामध्ये घालणार आहे साखर. साखर मी थोडी कमी घालते कारण मला केळं पण ॲड करायचं आहे. तर आता मी केळं घालते यात. तर याच्यामध्ये मी आता दूध आणि गरम पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि छान आता हे वाफेवर शिजायला ठेवूया. तर फायनल स्टेपला मी आता थोडीशी वेलची पूड ॲड करते. ते डाळ भात भाजी सगळं तयार आहे आणि शिरा पण तयार झाला आहे. फक्त राहिल्या चपात्या. मी आता चपात्या भाजून घेते आणि बाकी सगळं जेवण आज मम्मीनेच बनवलं आणि मी ब्लाऊज शिवत होती जो मी दाखवला, त्यामुळे मला वेळ नाही मिळाला व्हिडिओ करायला. सो आज काही रेसिपी नाही अशी खास अशी, पण ठीक आहे. आता इथे नैवेद्य दाखवलेला आहे आणि आज नैवेद्यासाठी बनवलं आहे डाळ भात, चवळ्याची भाजी, चपाती आणि गुळाचा शिरा. तर ते इथे नैवेद्य दाखवून घेतलेला आहे आणि आता आम्ही जेवणार आहोत. तर आजचा जो आपला ब्लॉग आहे तो मी आता इथेच एंड करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, शुभरात्री.